चला 456 गुणिले 825. चला किती जणांना सुटले सगळ्यांना सुटले, फक्त एकट्याला तेवढं नाही, सगळ्यांना सुटले. कसं रे? हा सगळ्यांच्या लक्षात आलंय, फक्त एकट्याला सुटले नाही. कसं करायचं सांग बरं. चला सांगा मला. अरे हे आहे असं सगळं मॅडम आणि किती करायचं सांग सांग बघू खरं किती सांग सांग. हा सांग. 1 2 हा बोल. हा मोज. पाच करायचे नाही. हा ना काय नाही, एक 2 मार्क गेले. आता काय नाही, हा हो म्हणून चालत नाही. एकदा गोल केला का परत रंगवलेला पुन्हा अलाउड नाही. त्यामुळे 100 वेळा विचार करूनच उत्तर द्यायचं. इथले 3 दशांश चिन्हानंतर 1 2 3 आणि इथले 2. टोटल किती घरे झाले? 5. 1 2 3 4 5. तिथं देऊ का? 3 दशांश 0 हा. चला पुढचं सांगा. ह्याचं काय काय केलं? हा दशांश चिन्ह काढून कसं कसं करणार सांगा. 36 भागिले किती लिहायचं लगेच? 1000. छान. हा गुणिले 6 वर किती लिहिणार? 10. छान. हा चला बाळा सार्थक इकडे लक्ष दे, बोलू नकोस. काय झालंय? हा बोला. इथं हा वर 235. हा गुणिले 5 वर किती? 100. छान. गुणिले 106. हा चला आता घालवा पटकन. काय शून्याला हा शून्य गेला. 36 म्हणजे 6 भागिले 100 आलं का? हा 6 भागिले 100 लिहूया. गुणिले त्याचं सांगा. 100ला 100 गेलं. हा 5 ना किती झाले? 5 47 होते. 47. हा पुढं गुणिले परत 1/6. 47च्या खाली काय नाही म्हणजे किती असतो? 1. चला पुढचं सांगा. 6ला 6 घालवा. मग काय राहिलं? फक्त काय राहिलं? 47/100 म्हणजेच फायनल उत्तर किती येणार? 0.47. आलं का लक्षात? कळाले का? चला पुन्हा झालेलं नव्हतं त्यांनी घ्या नोट करून. जमेल का आता? वर दशांश चिन्ह असले तर कसं घालवायचं कसं नाही ते कळाले का सगळ्यांना? आता तुम्हाला होमवर्क देणार आहे. किती घंटे? 10 द्यायची बाळांनी. सोडवायला पाहिजेत का नाही? अभ्यास करायला नको? झाले का रे बाळांनो? चला होमवर्कला देऊ का आता? झाले का सगळ्यांचं? इकडं झाले का बाळांनो? पहिले इथंच करू. समजावून घेऊन बाळा, नुसतं उतरू नकोस. कळत नाही खरंच काय. हो होमवर्क घ्या. नको परत कंटिन्यू कळत नाही मग तसं. ब्रेक घ्यायचा थोडा वेळ तरी हे करायचं तर नाही परत फ्रेश माइंडने सोडवायचं होत नाही मग. तसं नाही करायचं. मॅडम हिने घेतलं की योगित, याने घेतला की योगित. बरं नंतर मग आमचं पण राहील म्हणून नंतर आणि नंतर ब्रेक घेतली म्हणून मग आम्ही पण जाणार. हा नको तसं कंटाळवाण होतंय मग. एक सलग बसायला नको. जरा ब्रेक घेऊन परत पुन्हा सोडवायचं. चला होमवर्क लिहा. एक्झाम्पल छोट्या मंत्र पाणी
बाळानो गणित दिलंय बोर्डवरती. काय उत्तराला किती ओळी सोडू? हा? ओळी नका सोडू कारण अंदाज येत नाही ना, त्याच्यामुळं होमवर्कला ओळी नका सोडू. एक सलग घ्या आणि परत आपला पण सोडू. बाळानं झालं का? माझी बॅग चेक कर, माझी खूप बॅग चेक कर बोर्डवर सिरियस करू का? झालंय का? होय, होय. एक गणित सुद्धा लिहिलं नाही. जर एक गणित काठी आहे का? तेवढी काठी इकडे घे, सांगते तुम्हाला. हा. वरची उद्या तुमची झाले का? 6 दिवस झाली का? नाही तेच सांगते आता तुम्हाला. मॅडम नाही थांबा जरा, काठी आहे, काठी वाट बघायला लागल्या. आता सध्या यायचंय तुम्हाला. काठी वाट बघायला लागल्या. कुठलं? तिसऱ्यामध्ये छेदात? 2 2 5 नाही फक्त 2 करा. हे 256 इकडं कुणी घे ना बाळा. पहिला इरेज करू का? करा ऍड दुसरं पण करा. एक दक्षिण कमल लिहिते, एक पूर्व कमल लिहिते आणि परत गणित मग कळालं नाही म्हणते. जरा मला दाखव तरी, तू जरा उठ तरी. मॅडम होमवर्क मॅडम ते होमवर्क गुजरात पंचायती होय नाही? एवढे हुशार आहात बाळांनो. असं जर मन लावून अभ्यास केला, असं जर शोधायला लागला कुठं कुठं गणित दिसतंय तर किती प्रगती होईल सांगा. स्कॉलरशिपला आपला सगळीकडे उठते बाळांनो. इकडे म्हणजे झालं गणित. झालेले का नाही? काय वाटतंय का ओळखीचे? ओळखीचे वाटतात का? अभिजितचे काही मित्र आहेत रे आपले. आत्ताच भेट झाली. तर म्हणतात की आमचे शेजारचेच आहेत. कोण बोलले? सार्थक शेठ. हे म्हणतात बोला. ओ मॅडम बोला. टीचर आज
तू आता गणित दाखव समज झालं. बाळांनो इकडे लक्ष द्या. परत बाकीच बोलत बसा. आपण गप्पा मारायला आलोय का अभ्यास करायला आलोय? कधी गप्पा मारायचा क्लास असतो का? गप्पा मारायचा क्लास होय. आता ब्रेक दिल्यावर गप्पा मारायचा क्लास बनवायचा. तुमच्या परीक्षेत चांगले मार्क्स पडले ना, आपण एक दिवस गप्पा मारायचा क्लास भरवायचा. नुसतं गप्पा मारण्यासाठी यायचा. मग झालं करा आता अभ्यास करायचा. झालं की सांगा मला बोर्डवरचं इरेज करू द्या. तू काय करणार आहे आता? काय करणार आहे मी? डेट टाका त्याच्यावर किती तिकडं वावरणार? आऊ टीचर. डेट टाकली का? टाका पटकन. कळालेत का सगळ्यांना? नक्की आहे. आवाज येत नाही थोडं. तुझे दादा थांबा. असू दे कुठेही ठेवा चालतंय. चला जावा. चला ब्रेक घे जाऊ. काही प्रॉब्लेम नाही. हो आहे की परत आहे अजून वेळ आहे. जाऊ तर हे ब्रेक घे जाऊ तुम्ही. जाऊ. नंतर होईल. तुमच्या फोनवर बघायची हो येतोय की. आम्हाला दाखवा काही कोर्स कसा बरोबर दाखवत. खरं रोल नंबर माहित असायला पाहिजे ना त्यांचा, ज्यांचा आपण बघणार आहे त्यांचा. त्याशिवाय कळत क्लास नाही. मधल्या कोण सांगितलं क्लास मधले सांगतात परत करणार की फोन करतात परत येतात भेटायला. गेल्या वर्षी आले होते की नाही सगळे तसे येतात परत भेटायला. चला जाऊ. बाळांनो चला जेवा. पोट भरून जेवायचं नाही परत झोप येत्या. जावा अभ्यास करा. सारखं आपलं जेवायचं आहे हो की नाही? नको एवढं पण उपास राहायचं नाही बाळांनो. चला झालंय का? कुणाला सुटले सांगा. बोला ट्राय केलंय का नाही सांगा. काय केलं पहिल्याच उत्तर किती येते? बोला बघ किती दिले? 3.0 म्हणजे किती घ्यायचं? 3च घेणार का? आलं का लक्षात? 3.0 म्हणजे 3च घ्यायचं. 3 आलं. परत 3 अधिक इथलं किती? 0.4 आहे. एक काम करा. 0.4 आणि खाली 0.3 आहे का? ह्याला ते कॅन्सल करून टाकायची. गेला का पॉईंट? काय होणार बघा. पहिलं 3 आहे असं करा. कारण 3 दशांश चिन्ह किती जरी शून्य दिल्या तर त्याला काही किंमत आहे का? नाही. मग काय करायचं? 3 आहे असं घ्यायचं. अधिक इथं आता कॅन्सल होऊ शकेल का? खालचं वरचं अंशाला छेदाला कॅन्सल काय होऊ शकेल का? नाही होणार. का नाही होणार बघा. हा वर सगळी बेरीज आहे. त्यामुळे तुम्हाला काय करावं लागणार आहे? ह्या सगळ्यांची बेरीज किती आलं केलं का? 3.3 दशांश चिन्ह 4 परत किती? 0.04 आणि 0.56. हा 3. किती आले? 6 5 आणि 4 9. किती 96 आले. 3.96. कशी केली रे बेरीज? बरायच का नाही?
बोला वर किती आलं 3.96 आलं. खालच्यांचा गुणाकार करा. किती होणार गुणाकार? किती आलाय गुणाकार सगळा? साधं करायचं. 22 त्रिक 66. 66 गुणिले 1 66 गुणिले 5 करायचं. 66 गुणिले 5 किलो किती येते? हा 330. बर 330. पण इथं दशांश चिन्हाची घरं मोजा किती येते? दशांश चिन्हानंतर घरं किती येते? तुला एक आणि हे एक 2 झाले का? म्हणजे इथं किती लिहिणार? 3 दशांश चिन्ह 3 शून्य लिहिणार का? आता एक काम करा. वर पण बघा दशांश चिन्हानंतर तेवढीच घरं आहेत आणि खाली पण तेवढीच आहेत. म्हणजे ते कॅन्सल होणार का? मग राहिले किती फक्त सांगा? 396 भागिले किती? 330. चला भाग लावणार का आता? लावणार का भाग? आलं का लक्षात? चला सोडवा किती येते बघा. चेक करा. चला सोडवा किती येणार बघा. पहिल्याचे बाळांना ऑप्शन्स वेगळे आहेत. एक मिनिट. पहिल्याचे ऑप्शन्स मी दुसऱ्या घेतले. बोला किती येते? कशाचं? अपूर्णांकाचं. ऑप्शन देते घ्यायला. ऑप्शन पहिला घ्या. 6 दशांश. मी जे अगोदर दिले होते का ते सेकंड प्रश्नाचे होते ना, त्याच्यामुळे ऑप्शन काय अजून आपण तिथपर्यंत पोहोचलोच नाही, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. इथला घ्या. हे जे ऑप्शन घ्या. पहिला आहे 6.5. दुसरा आहे 2.2 आणि तिसरा ऑप्शन आहे 3/25. 3/25 आणि चौथा आहे 6/5. बोला कन्फर्म ना? कितीने भाग लावला सांगा? पहिल्यांदा मी 3 लावला. हा बरं 3 लावल्यावर 3 त्रिक 3 दोन्ही 6. खाली किती येणार? 3 एके 3 3 एके आणि हा 0. हा परत 22. हा बरोबर आहे. 22 5 110 22 सख 132. म्हणजे ऑप्शन क्रमांक किती तुला येणार आहे? चौथा. आले का बरोबर? कळाले का कसं सोडवायचं होतं? हेच सांगा मला काय करायला पाहिजे आता. हा काय करणार? मला इकडे लक्ष द्या. परत तुम्ही नोट डाऊन करा. पहिलं पुन्हा आहे असं लिहिलं का? हा 1 2 3 4 5. 1 2 3 4 5 भागिले तिथं किती करणार? खाली 3 करणार का? मग आपल्याला वर दशांश चिन्ह नव्हतं, त्याच्यामुळे वरच्या खाली काही घ्यायचं काही गरज आहे का? छेदामध्ये नाही. हा मग काय होतं? छेदामध्ये दशांश चिन्ह होतं, त्याच्यामुळे गुणायचं कुणाला? अंशाला. किती येणार बघा? 1 2 3 4 5 6. म्हणजे ह्याच्यावरती 1 2 3 4 5 6 झालं का बघा? आलं का लक्षात? आता एक काम करा. ह्याला मल्टिप्लाय करा. किती आलं? 15. ह्याला 15 ला 3 भागा म्हणजे किती आलं? 3 15. म्हणजे याचा अर्थ पूर्ण किती येणार बघा? 5 वर किती शून्य येतील? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. आलं का लक्षात? म्हणजे 5 गुणिले 10चा कितवा येणार? 11वा. आलं का लक्षात कसं घ्यायचं ते? काय नाही वरच्या शून्य मोजलं रे. वर आपण शून्य देणारच होतो का नाही? मी तुम्हाला आठवत जरा सुरुवातीला पहिल्या दिवशी सांगितलं होतं बघा. 10चं पोरांना असं आलं तर असं करायचं. 5 गुणिले 10चं किती शून्य ती बघू. हा छान बरोबर. 10 वरती किती शून्य आल्या का नाही तेवढ्या. आता इथे किती शून्य होते? ए बाळांन झालंय का बोर्डवरचं? अजून पण थांबायचंच आहे. अलीकडचं करायचं का पलीकडचं करायचं? बरं कळालं का आता मग? मला बोर्डवर विचारलं तर मी सगळ्यांच्या शंका क्लिअर होते ना, मग कसं करायचं? नेक्स्ट घ्या बाळा. 0.036 0.036 भागिले 0.6 गुणिले 2.35 भागिले 0.05 गुणिले 1/6 बरोबर किती? आता ह्याचे काही मी ऑप्शन्स देत नाहीये, कारण ते काय असे वेगळे नाहीयेत की सॉल्व कर. मागाशी कसं 5 गुणिले 10 वगैरे असं दिलं होतं ना, ते कळण्यासाठी मी ऑप्शन दिले होते. सगळ्यांना काही ऑप्शन द्यायची गरज नाही लागणार तुम्हाला. सोडवू शकता.
शोधू वाटलं. तर चला इकडे लक्ष द्या. थांबा की तिच्यात प्रयत्न करा. प्रयत्न किती वेळ करणार बाळा? थांबा. निसर्गाने चला, करा प्रयत्न. आलं काय करू? आले दोन्हींचं पण काढलं. पहिल्याच काय? पहिलं सुटले. बरं. दुसऱ्याचं बोला, सांगा मला. इथं लक्ष द्या. हा, वर 36 आहे का? काय करणार सांगा. आहे असं 36 लिहायचं. बाकीले किती करणार सांगा. विराज सांग पटकन. हा, बोल पटकन. खाली किती घ्यायचं? छान. चला पुढचं कोण आहे सांगा पटकन. काल एवढा वेळ वाया घालवला कशासाठी? खाली 6 लिहायचं असतं. इथे किती लिहायचं? वर दशांशानं घालवले त्याच्यात छान. इथं 1000. हा, कारण की पुढे ते सांगा. वर point घालवल्यावर म्हणजे माझं एक्सप्रेशन मला काय सांगत बसू नका. एक्सप्रेशन सांगून झालंय. हा, 6. वर किती करणार? 10. हा, गुणिले इथलं सांगा पटपट. पण हा, वर किती लिहिणार? वर अंशात किती लिहायचं? बस 232. हा, आणि खाली किती ना? नाही. 235 केल्यावर खाली किती येणार? हा, 100. बरोबर आहे. हा, गुणिले 5 वर किती करणार? 100. गुणिले किती? हे 1/6. बोला, चला कॅन्सल करा. कोण कोण जाणार? 6 भागिले 100 आलं का इथं? गुणिले हा, ह्या 100ला हा 100 घालवा. इथं किती होणार? 235 हा, मग किती येणार? 100ला 100 कॅन्सल झालं. 47. आणि गुणिले किती? 1/6 आलं का? 6ला 6 गेला का? राहिलं काय फक्त? 47 भागिले 100 म्हणजे उत्तर किती येणार पुढं? 0.47. आलं का लक्षात? कळाले का कसं सोडवायचं? चला नेक्स्ट सांगा. आता ह्याचं काय करूयात सांगा. गुणाकार सांगा ह्यांचं पटपट. किती येणार ह्यांचा गुणाकार? हा, एवढा अवघड आहे. 3 त्रिक 9 आणि 9 त्रिक 27. मग जे असतील किती घरे सोडायची सांगा? 1 2 3 4 5 6 6. म्हणजे ऑलरेडी 2 लिहिलेत का? अजून किती घेणार? 1 2 3 4 आणि दशांश नाही. आलं का लक्षात? होय की, काढूया की. अजून इथं x लिहायचा की. x बरोबर किती? 0.54 आलं का? हा. हा, आता x बरोबर सांगा किती लिहिणार? हा, बरोबर आहे. छान. 0.54 भागिले. हा, छान. हे कळालं पाहिजे. 0 पॉईंट किती वेळा? 4. 1 2 3 4 27. बरोबर का? हा, चला सांगा. 27 गुणिले 54 ते सगळं बरोबर आहे. पण अगोदर हा, छान. 54/100. हा, गुणिले किती? हा, 27. वर किती लिहिणार? 1 2 3 4 5 6. म्हणजे 1 2 3 4 5 6. चला करा कॅन्सल. कोण कोण जाणार? बरोबर आहे. हा, त्या शून्याला हा शून्य गेला, त्याला हा जाईल. राहिले किती? 27 दुनी 54. हा, 27 दुनी 54. वर किती शून्य? 1 2 3 4. 1 2 3 4. आलं का लक्षात? हा, काय असेल ते बाग. आता ही संख्या वाचा तुमची. कळाले का? विराज कार्तिक डोक्यात घ्या. जरा असं करू नका. सारखं विस्मरण झाल्यासारखं होतंय. सोडवा आता. काय करायचं? 2 गुणिले 10 4 केला का? त्याला ऑप्शन्स बघते. लिहिलं तर बाळा चांगलीच गोष्ट आहे. उलट घ्या किती येते बघा. सराव घेऊन जातो. मॅडम तिथे 2 गुणिले 10 नाही, डायरेक्ट एक किंमत 20,000 आहे. बोल, काय म्हणतोय? तिथं आता घाटात ही काढत असलं तर 2 गुणिले 10च्या हा, बरोबर. डोक्यावर 4 घातांक म्हणायचं बाळा. मी आपलं तुम्हाला कळावं ह्याच्यासाठी डोक्यावर वगैरे त्याच्या ह्याच्यावर द्यायचं, पण त्याला घातांक म्हणायचं. 2चा घातला 2 गुणिले 10चा घातांक 4 असं पण आपण लिहू शकतो. लक्षात आलेत का? जमेल का आता सोडवायला? नक्की का? झाले तिरेच करू.
चला सांगा काय करायचं पहिले एक्झाम्पलला बोला अगोदर इकडे लक्ष द्या काय करू सांगा पटकन अगोदर हा 0.36 आणि 0.05 त्याला दोन्ही का कॅन्सल झाले कारण ह्याच्यानंतर पण 2 दशांश नाही त्याच्यानंतर पण 2 आहेत अजून कोण कोण जातंय बघा इथं पण जातंय का? हा म्हणजे काय राहतंय बघा 36 गुणिले इथं 27 लिहू डायरेक्ट आणि परत खाली किती येणार 6 गुणिले 3 करूया आणि इथं आलेले किती होणार आता इथं 1 करूया आणि खाली किती लिहिणार सांगा 1000 पोरण बाकीच्यांना लक्ष द्यायचं की नाही शौर्य काय लागलं करायला हा गुणिले खाली 1 वर किती लिहिणार 10 हा सांगायचं पटपटून परत एक लाईक केलं टीचर एक लाईक पण झालं. एक लाईक केलं हा 36 ला पण जातोय 6 के 6 36 हा 3 नाही किती 3 तीन 9 नाही 27 हा एक पण जातो टीचर एक लाईक हा जातो एक लाईक गेला हा पुढं 54 भागिले 100 किती येणार उत्तर आलं का लक्षात कळाले का काय केलं ते हा चला आता पुढचं सांगा हा तिथं शौर्य सांग पुढं काय करू ते सारखं लिखाणाचं काही तर चालू असतंय लक्ष द्यायचं हा बोल पटकन हा 5 हा हा 10 हा बरोबर आहे पुढं हा खाली किती लिहू 5 हा वर किती लिहायचं 1000 झालं की मग एवढा का कन्फ्युज होतेस म्हणून शिकवताना लक्ष द्यायचं परत तुम्हाला सोडवायला उदाहरण देतेच की तेव्हा तुमचं तुम्ही सोडवच म्हटलेलं आहे शिकवताना नीट बघायचं हा किती झाले 5 ला 5 कॅन्सल 0 ला 0 गेला राहिलं किती सांगा 3 हा बोला किती येणार उत्तर 300 आलं का लक्षात बोलायला चार्जेस पडते जेवण आलंय का नाही सांगा बरं हा मग इथे शिकवत असताना लक्षच द्यायचं शिकवत असताना लिहायचं नाही तुम्हाला होमवर्कला दिलेलं असते त्यावेळी तुम्हाला काही लिहायच लिहा म्हणून सांगितलेलं असते आता इथे शिकवताना लक्ष द्यायचं नाही परत होमवर्क एखाद दिलं का सुटलं नाही म्हणायचं झालंय का बोला 11/3 गुणिले वजा 3/22 चला काय काय करणार सांगा पण पहिल्या एक दोन स्टेप मध्ये आन्सर सुटते सांगा हा काय करणार अरे बाळा काय सांगितलंय हा काय करणार सांगा पटकन हा बरोबर आहे की तीनला तीन कॅन्सल हा तीनला तीन कॅन्सल 22 छान म्हणजे इथे किती आलं फक्त वजा 1/2 आलं का कारण इथलं वजा तसं ठेवा की 3 ला 3 कॅन्सल झालं रे 1 अंशात आणि 1 छेदात आहे विनाकारण स्वरा 11×33 करायची गरज नाही हा आता इकडे छान बरोबर आहे 8/1 आणि हे जर वजा 8/1 येणार का आणि गुणाकारामध्ये वजा वजा असल्यावर काय होतं वाढीव होतं नाही पण आता इथं मोठ्या संख्येचं चिन्ह नाही जाणार बाळा गुणाकार आहे ना त्याच्यामुळे चिन्ह जायचा काही प्रश्न नाही वजा वजा काय होणार अधिक होणार किती येणार सांगा 8 संपलं सुटलं काही का स्टेप मध्ये एवढं मोठं एक्झाम्पल वाटतंय फक्त किती स्टेप मध्ये सुटलं एक तरी करायला लागली का तेवढ्यातच संपलं पण चला ह्याचं सांगा काय करणार हा येऊ काय सांगा पटपट हा काय घेऊ की पटपट बोला हा फक्त एक पेजच लक्षात आले बाकी कंचे भागुलेव प्रमाणे पहिला 7/9 हा सांगा पुरण पटपट 7/9 केलं की एक येते पुरण पाठीमागे येतोय का नाही नसलं तर बंद करूया का कंटाळा आलाय का सांगा थांबूया का मग काय शेवटी असं गप्प का बसतोस मग येत का नाही येत पटपट सोडवायला काय करायचं सांग पटकन घेऊ किती सांगा पटपट हा छान 9 ला 9 गेलं 7 ला 7 गेलं हा पुढा अधिक 7/9 हा आणि गुणिले 1 राहिलेलं घ्यायचं कारण बऱ्याच वेळा तिथं जर दुसरं काय ऑप्शन हे वजाबाकी बेर झाले तर त्या 1 ला तुम्ही म्हणणार की काय नाही त्याचा उपयोग काय नाही होत नाही असं नाही त्याचा गुणाकारामध्ये गृहीत धरायचा झालं का मग फायनल किती यांना सांगा 14/9 का बरं 14/9 येणार अंशाची बेरीज करायची का बरं अंशांची बेरीज करायची छेद समान असेल तर आणि वजाबाकी असल्यावर
म्हणजे उत्तर किती आलं तुमचं 14/9. सुरुवात. आता जर तुमच्या एक्झाम्पलला बाळा अभ्यास कर की, असं नाही बाळा असं करायचं, कधी कळणार हा? प्रेमाने सांगितलं प्रत्येक वेळेस छडी घेतल्यावरच समजणार काय? प्रेमाने सांगितलेलं ऐकायलाच येत नाही. गप 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 नको म्हणून सांगितलंय. हुशार आहेस ना तू. चला बोला बाळानो. पहिला प्रश्न कोणता येणार सांगा. नवरा प्रश्न कोणता पूर्णांक मोठा येणार? काय येणार सांगा. सार्थक बोला कितीतरी शून्य असतील तर तीच संख्या घ्या. नाही. हा सांगा सर्वात मोठा पूर्णांक कोणता येणार सांगा. कोणता येणार? 0.7. हा काटे सांगा. बरोबर आहे तुमचं उत्तर, पण काटे सांगा. 0.9 नंतर ना ते जेवढ्याबद्दल मागत आहे त्याची किंमत कमी कमी होते. ऐका पहिला ह्याचं उत्तर किती येणार सांगा. हे कसं लिहिणार? 700 किती लिहिणार? 100. हा बोला. दुसरा 1000. हा तिसरा 710 आणि पुढचा 10,000. एक लक्षात ठेवायचं, अंश सगळीकडे समान आहेत का? जर सगळ्यांचा अंश समान असेल आणि जर छेद बघा सगळ्यांचे वेगवेगळे आहेत का, तर ज्याचा छेद लहान आहे ना तो सर्वात मोठा पूर्णांक असतो. मग कुणाचा छेद लहान आहे? 7 म्हणजे आपलं उत्तर काय येणार? 0.7 हे त्याचं उत्तर येणार. आलं का लक्षात? कुठलं उत्तर बरोबर आहे ते? कारण सगळे वरती काय समान आहेत? काय समान आहेत वर? अंश समान आहे. अंश समान असेल तर ज्याचा छेद मोठा असणार तो काय असणार? अपूर्णांक लहान का मोठा? लहान. आणि ज्याचा अपूर्णांक ज्याचा छेद लहान आहे तो अपूर्णांक मोठा. चला दुसरं सांगा. ह्याचं उत्तर कोण सांगा? तुला. हा 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 छान छान छान. आता बरोबर आहे. छेद हा बरोबर आहे. छेद भागिले अंश. हा छान बरोबर. हा वजा 1. नाही बाळा ती नव्हती. असू दे बाळा इकडे लक्ष दे. आपण सुरुवातीला एकदा घेतलं होतं का सूत्र? मी म्हणायची बघा सूत्र परत लिहा, सूत्र परत लिहा. मग ते सूत्र तू लिहिले नसतं. बरं मग काय बाळा असं तू केलेस का नाही ते चुकीचं नाही, पण पेपरला एवढा वेळ असणार आहे का सांग आपल्याला? नाही. मग काय करायचं बघा छेद असं तर विचारलं मी असले प्रश्न 3/7 मध्ये परत 3/7 किती वेळा मिळवाय म्हणजे बेरीज 3 तर असल्या प्रश्नाला काय करायचं? छेद किती आपला 7 आहे का? 7 भागिले अंश किती आहे बघ बरं 3 आहे का? आणि गुणिले बेरीज किती आहे सांगितलंय? 3. आणि सगळ्या ह्याला ब्रॅकेट टाकायचं, वजा 1 करायचं. आता 3 ला 3 कॅन्सल झालं आणि 7 वजा 1 किती येणार? 6. बघ बरं तुझं पण उत्तर 6 चाललंय का? नाही 7 वेळा आलं. कारण तू नाही पहिलं हे पण मिळवतोस का ते नाही मिळवायचं. कारण 6 किती वेळा मिळवावी असं विचारलंय म्हणजे 6 वेळा मिळवावी म्हणजे उत्तर किती येणार? तर 3 येणार. आता लक्षात आलं कसं करायचंय ते? हा आता ते इरेज करा आणि परत मोठा व्यवस्थित कर. चला ह्याचं सांगा. कोण सांगणार? हा किती पूर्णांक युक्त पूर्णांक आहे. अधिक 7/10 भागिले 10 भागिले गुणुले करायचं आणि 1/10 घालायचं. बोला पुढा. अधिक आणि गुणाकार 2च राहिले ना आपल्याकडे. मग आता काय करायचं? पहिलं ऑपरेशन गुणाकाराचं म्हणून 2 पंचे 10 म्हणजे 18/5 अधिक 7/10
5. बोला उत्तर किती येणार? 25/5. 25/5. आणि परत अजून जातोय की बाबा गेला मग 5. 5. आले का लक्षात? चला सोडवा. सोडवलं का? चांगली गोष्ट आहे, सोडवली. ते सूत्रात घालून सोडव. हा, शॉर्टकट पद्धतीने सोडवायचं. लय लॉंग रूट करत बसला तर वेळ किती जाईल? तेवढा वेळ असणार आहे का पेपरला? झालं की मला सांगा, इथेच करते. झाले का? झालं का? होमवर्क सोडवणार का आता? झाले?